हॅलो गाईज, तर ना एक सजेशन मला आलेलं की ना प्राइस रेंज जरा तुझी हाय वाटते केकची, तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनव. सो म्हणून मी आज एक व्हिडिओ बनवते त्याच्यावर की प्राइजेस आपले इतरपेक्षा का थोडे जास्त वाटतात लोकांना. तर फर्स्ट म्हणजे इतर केक शॉप सारखं आपलं शॉप नाही, आपलं एक स्टुडिओ टाईप आहे की बाहेर कसं की केक ऑलरेडी रेडीमेड बनवलेले असतात, त्यामुळे तुम्हाला जाऊन चूज करायचं आहे की तुम्हाला कुठला केक पाहिजे कुठला नाही. ठीक आहे, पण इथे मी एकही केक एक्स्ट्रा बनवून ठेवत नाही. जशी कस्टमरची डिमांड असते तसंच कस्टमरला फ्लेवर पाहिजे असतो, जशी कस्टमरला डिझाईन पाहिजे असतं, जसं कस्टमरला टाईम पाहिजे असतं की सकाळी 6 वाजता केक पाहिजे, दुपारी केक पाहिजे, संध्याकाळी केक पाहिजे, आपण सगळं त्याच्यानुसार बनवतो. युअर केक युअर चॉईस, म्हणजे जसं कस्टमरला पाहिजे त्याच्यानुसारच आपण बनवतो. तर प्रत्येक म्हणजे असं बल्कमध्ये काहीच मी बनवून ठेवत नाही. जेव्हा ऑर्डर येणार तेव्हाच मग आपण सगळं फ्रेशली बनवून देतो. आणि म्हणून मी खूप सारं आयटम बल्कने स्टोअर नाही करत. आणि आपला एरिया पण, तुम्हाला जे रेग्युलर कस्टमर असतील त्यांना पण माहिती आहे की एरिया पण छोटाच आहे, छोटासा बिझनेस आहे. त्याच्यामुळे मी बल्कने सुद्धा पण खूप जास्त गोष्टी नाही घेऊ शकत की जे मला कमी रेटमध्ये पडतील. ओके, तर महिनाभर जेवढं मला पुरेल तेवढं आपलं स्टॉक असतो, महिना 15 दिवस महिनाभर. कारण की मी फूड आयटम्स जास्त पण स्टोअर नाही करू शकत की म्हणजे मला जर कमी जास्त माल जर कमी किमतीत मिळत असेल तर मी जास्त स्टोअर करून ठेवेल आणि मग ते मला खूप चालेल. कारण की प्रत्येक जे फूड आयटम आहे त्याला एक्सपायरी डेट असते, सो मी नाही जास्त स्टोअर करू शकत. तर त्याच्यामुळे जे आपले क्रशचे पण बॉटल्स असतात ते 5-5 लिटरचे सुद्धा मिळतात की जे आपल्याला कमी रेंजमध्ये पण मिळणार. शॉपमध्ये मोस्टली कंपन्यांमध्ये 5-5 लिटरचे त्यांना मंथली तर पुरत असतील, पण मला 1 लिटरचे पण 2-2 महिने वगैरे पुरतात. ठीक आहे, तर मग आपला माल कमी असतो, जसं रिक्वायरमेंट वगैरे असेल तशानुसार मी माल भरते कमी स्टॉकमध्ये. आणि जसं संपलं की फ्रेशली मी अपडेट करत असते आणि आणत असते. ठीक आहे, तर असं आहे की रेट्स हाय का थोडे होतात ते आपले. कारण की स्मॉल एक्झाम्पल देते, शुगरमध्ये बघायला गेले तर 2 वेगवेगळे टाईप्स असतात. पॅकेट शुगर असते, सेपरेट ओपन शुगर असते, आणि अजून आहेत नॉर्मल पण शुगर असते. शुगर थोडी पाण्यात डिझॉल्व करून बघा. काय खूप वेळा शुगरचं पण असं असतं की डिझॉल्व केल्यानंतर पाण्याचा सुद्धा कलर बदलतो, येलोइश कलर होतो. आणि काही साखर मस्त व्हाईट असते, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केल्यावर काही त्याचा काही कलर बदलत नाही. त्याच्या प्राईसमध्ये पण डिफरंट असतो. माझं फिक्स आहेत की मला चॉकलेट फक्त मॉर्डेचेच लागतात. मी खूप वेगवेगळे पण ट्राय केलेत आणि त्याचे अर्धे पॅकेट असेच पडले. मला दुसरं कुठलं पटलंच नाही आहे, सो मी दुसरे कंपनीचे प्रोडक्ट यूज नाही करत. चॉकलेट म्हटलं की मी मॉर्डेचंच चॉकलेट यूज करते. शुगर म्हटलं की मला व्हाईट शुगरच लागते की ज्याच्यामुळे घाण जास्त नसेल अशातली मला शुगर बघावी लागते. परत क्रीम बघायला गेले, आणि सगळं जाऊ द्या, चॉकलेट्सचे रेट आता एवढे वाढलेत ना, हेच नाही बरेच सगळ्या चॉकलेट्सचे रेट वाढलेत. तुम्ही लागेल तर ग्राफ बघू शकता चॉकलेटचा लास्ट इयरपासून. म्हणजे जेव्हापासून मी समजा बिझनेस स्टार्ट केला, आधी समथिंग 2500 बोलते, जी गोष्ट मला 250-260 मध्ये मिळत होती ती आता 350, 360 अशा रेटपर्यंत गेले आहेत. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियस आहे की मला रेट वाढवणं भागच आहे. कारण की म्हणजे तुम्हाला मी कसं समजवू की आता जर ऑइलचा रेट वाढतोय, पेट्रोलचा रेट वाढतोय, आणि हे जे कोको पावडर आहेत, साखर आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला बिझनेसमध्ये यूज होतात, क्रीम आहे, आणि अजून बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वेगवेगळ्या कलरचे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत जे की केक डेकोरेशनसाठी यूज होतं, इलेक्ट्रिसिटी आहे, आणि अजून म्हणजे खूप सगळ्याच गोष्टी बघायला गेल्या तर सगळ्यांचे रेट्स हळूहळू वाढत चाललेत. आय डोंट नो वाय. आणि एप्रिलपासून आय थिंक तर ते महायुद्ध काय चालू होतं त्याच्यामुळे तर थोडे रेट अजूनच वाढले असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळे नाईलाजाने मला रेट्स थोडे केकचे वाढवावे लागले. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि माझं असं आहे की मला क्वालिटी प्रोडक्टच लागतं. तर मीन्स मी त्याच्यामध्ये थोडं कॉम्प्रोमाइज नाही करत आहे. लागेल तर मी थोडंच बनवेल, पण हां, मग तुमच्यासाठी पण तोच ऑप्शन मी एक देईल
की जर तुम्ही 3 लोक आहात, 4 लोक आहात, जास्ती नाही, आपल्याला 250 रुपयापासून पाव किलो केक स्टार्ट आहे, तुम्ही ते पण घेऊ शकता. जर 3 लोक आहेत, 4 लोक आहेत, पाव किलो केक इनफ आहे. थोडंच का पण क्वालिटी का मी एवढंच सांगेल. आणि म्हणजे मी असं कम्पेअर नाही करत आहे की शॉपमध्ये चांगलं नाही भेटत, आपणच सगळं फ्रेशली बनवतो आणि चांगलं बनवतो. मी आणि कुठल्या कस्टमरला हे पण सांगत नाही की आपण नाही तुम्ही माझ्याकडचंच घ्या, बाहेरचं नका खाऊ. तर नाही, तुम्हाला जो प्राइस रेट म्हणजे चांगला वाटेल तिकडनं घ्या. फक्त मी एवढंच सांगेल की मला जे प्रोडक्ट्स आहेत माझे ते मला हाय क्वालिटीचेच लागतात आणि त्याच्यामुळे माझ्या प्राइस रेंज त्याच्यानुसारच हाय आहेत. मी जर कस्टमरला जर बोलत असतील की तुमचा 500चा केक आहे, मला 400पर्यंत द्या, पण मग जी मी आता समजा चॉकलेट मी यूज करते ते मी आता त्यांच्यासाठी कमी रेंजचं तर नाही आणू शकत ना. क्रीम पण 90 रुपीजला पण पॅकेट मिळतात, पण मी ते नाही, मला ते आवडतच नाही, तर मी ते यूजच करत नाही. तो माझा बिझनेसमध्ये मी ते इन्व्हॉल्वच करू शकत नाही, म्हणून मी लो प्राईजचं प्रोडक्ट नाही यूज करत. तर त्याच्यामुळे आय होप तुम्हाला समजेल का मला काय बोलायचं आहे, की आपले प्रोडक्ट पण तसे आहेत. आणि मी मोस्टली सगळं फ्रेशच बनवते, जशी ऑर्डर येणार तसंच मी केक बनवते. आणि जे रेग्युलर माझे कस्टमर आहेत त्यांना माहीतच असेल की प्रणाली एक्स्ट्रा केक ठेवतच नाही. म्हणजे असं पण नाही का मला जर पैसे कमवायचे असते ना, खरं सांगू, जर म्हणजे असं खूप जण बोलतात की नाही पैशासाठी ही खूप रेट लावते किंवा काय, असं जर कोणाला जर वाटत असेल ना, तर जर पैसेच कमवायचे असतील ना मला, तर मी असेच केक नुसते बनवून ठेवले असते, विकले असते. कितीतरी शॉपवाले आहेत जे की बोलतात की म्हणजे तुमचे केक आम्हाला द्या. आणि अजून बरेच म्हणजे लांबून पण आता मुरबाड साईडचे झाले, आंबिवलीचे झाले, शॉपवाले येतात आपल्या केक शॉपवर की म्हणजे असं विचारतात पण की तुम्ही म्हणजे काय यूज करता, कुठलं काय यूज करता. मीन्स फ्रीली बोलणं पण होतं. मग तेव्हा पण मला समजतं की आपले प्रोडक्ट आहेत, क्वालिटी प्रोडक्ट आहेत. तर त्याच्यामुळे मी जी प्राइस लिस्ट आहे म्हणून आपली तेवढी. आणि म्हणजे असं एकदम पण हाय पण नाही आहे, पण येस जसं मला परवडतंय, कारण की सगळ्याचे रेट्स वाढलेत, हे गोष्ट समजून घ्या. जर प्राइस जर कमी असते तर मी पण आधी पण आपले रेट्स कमीच होते, पण जसे जसे बाकीच्या रॉ मटेरियलचे जे प्राइसेस वाढल्यात त्याच्यामुळे मला थोडीशी प्राइस वाढवली आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक मे बी सगळ्यांना असं वाटत असेल की प्रणालीच्या केक हाऊसचे केक्स जरा थोडे हाय असतात, केकचे रेट थोडे हाय असतात. तर त्याच्यामागे हे रिझन आहे की जे आपण रॉ मटेरियल यूज करतो ते मला बाबा जे ब्रँडेड आहे, ब्रँडेडच लागतं आणि त्याच कंपनीचे लागतात. सो मी त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आणि म्हणून प्राइजेस आपल्या तेवढ्या आहेत. ठीक आहे, सगळ्यांना कळलं असेल की आपल्या प्राइजेस तेवढ्या का आहेत. सो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.